हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण क्रोशा बॉटल होल्डर शिकणार आहोत. बनवायला अतिशय सोपे आहे. नवीन शिकणारेसुद्धा इझिली बनवू शकतील. चला तर मग हे कसे बनवले ते बघूया. यासाठी 4 प्लाय वूल घेतलेली आहे, 2.5 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. सुरुवातीला मॅजिक रिंग करणार आहे. मी अशा प्रकारे बनवते, किंवा 4 साखळ्या बनवून त्याची रिंग बनवली तरी चालेल. हे बघा, माझी मॅजिक रिंग बनवून झालेली आहे. सुरुवातीला आपण 2 साखळ्या करणार आहोत. हा कुठलाही खांब नाही आहे, या ॲडजस्टेबल चेन्स म्हणतात त्याला. आणि आता या मॅजिक रिंगमध्ये हाफ DC करायचा आहे. हा पहिला हाफ DC झाला, हा दुसरा. टोटल 8 हाफ DC करायचे आहेत, 8 अर्धे खांब. हाफ DC बनवायला खूपच सोपे आहे. सुई व दोऱ्याचा वेढा घेऊन अशा प्रकारे तिन्ही लूपमधनं दोरा बाहेर काढायचा आहे. हे बघा, 8 हाफ DC माझे बनवून झालेले आहेत. आता मॅजिक रिंग आपण क्लोज करणार आहोत, बंद करणार आहोत अशा प्रकारे. आणि पहिले आपण 2 साखळ्या केल्या होत्या, तिथे स्लिप स्टिचने जोडायचे. हे बघा, अशा प्रकारे. आता हे सर्कल पूर्ण झालेलं आहे. आता 2 साखळ्या करा, ॲडजस्टेबल चेन्स, आणि पुढच्या गॅपमध्ये इथे 2 हाफ DC करायचे आहेत. हे बघा, आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2-2 हाफ DC करायचे आहेत. 2 हाफ DC इन ईच गॅप, म्हणजे टोटल 16 हाफ DC होतील. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, 16 हाफ DC म्हणजे बनवून झाले. आता पहिले 2 साखळ्या केल्या होत्या, तिथे स्लिप स्टिचने जोडून घेतलं. परत 2 साखळ्या करा, ॲडजस्टेबल चेन्स म्हणून, आणि पुढच्या गॅपमध्ये 2 हाफ DC करायचे, 2, आणि पुढच्या गॅपमध्ये 1 हाफ DC. आता पुढच्या गॅपमध्ये 2 हाफ DC एकाच गॅपमध्ये, आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 हाफ DC. आता हा राऊंड असाच असणार आहे. 2 + 1 + 2 + 1 असे आपल्याला हाफ DC करायचं आहे. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. आता 2 साखळ्या केल्या होत्या, तिथे स्लिप स्टिचने जोडायचे. हे बघा, हे आपण बॉटल होल्डरचा बेस बनवत आहोत. आता परत 2 साखळ्या करा, आणि पुढच्या गॅपमध्ये 2 हाफ DC एकाच गॅपमध्ये, आणि पुढच्या 2 गॅपमध्ये आता 1-1 हाफ DC करायचा आहे. हा 2. परत पुढच्या गॅपमध्ये 2 हाफ DC एकाच गॅपमध्ये, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 हाफ DC, आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 हाफ DC. आता हा राऊंड असाच असणार आहे. 2 + 1 + 1 + 2 + 1 + 1 असे हाफ DC आपल्याला करत जायचे. पहिले 2, नंतर 1, नंतर 1. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा सुद्धा राऊंड पूर्ण झालेला आहे. 2 चेन केले होते, तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, इतका बेस तयार झाला आहे. परत 2 साखळ्या करा, आणि पुढच्या गॅपमध्ये 2 हाफ DC, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 हाफ DC,
परत पुढच्या गॅपमध्ये एक हाफ डी सी आणि पुढच्या गॅपमध्ये एक हाफ डी सी, म्हणजे 2 + 1 + 1 + 1 असं आपण करत आहोत. 2 + 1 + 1 + 1 म्हणजे पुढच्या 3 गॅपमध्ये एक एक हाफ डी सी. आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. चला तर मग पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड पूर्ण झालेला आहे. जिथे 2 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, असा बेस आपला तयार झाला आहे. आता त्यावर बॉटल ठेवून बघू बेस बरोबर झाला आहे का, छोटा झाला आहे, मोठा झाला आहे, बरोबर झाला आहे. आता मी हा बेस इतकाच बनवणार आहे. तुमच्या बॉटलचा बेस जितका असेल तितका बेस तुम्ही बनवून घ्या. आता 3 साखळ्या करा. हा पहिला खांब झाला. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक हाफ डी सी करायचा आहे, म्हणजेच एक खांब करायचा आहे. एक गॅपमध्ये एक खांब, 1 डी सी इन ईच गॅप. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड पूर्ण झालेला आहे. प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब आलेला आहे. खोलगट आकार तयार झालेला आहे आपोआप. आता पहिले 3 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये अजून 2 खांब करा, म्हणजे टोटल 3 खांब एकाच गॅपमध्ये आपण करत आहोत. हे बघा, आता एक साखळी करा गॅप म्हणून आणि आता 3 गॅप स्किप करायच्यात, सोडून द्यायच्यात आणि चौथ्या गॅपमध्ये 3 खांब करायचे. 2 आणि 3 खांब झाल्यावर एक साखळी करायची. परत 3 गॅप स्किप करायच्या, सोडून द्यायच्या. चौथ्या गॅपमध्ये 3 खांब करायचे. खूप सोपा राऊंड आहे हा. 2 3 खांब झाल्यावर एक साखळी करायची. आता हा राऊंड असाच असणार आहे. 3 खांब करायचे, एक साखळी करायची, 3 गॅप सोडून चौथ्या गॅपमध्ये परत 3 खांब, मग एक साखळी. अशा प्रकारे आता हा राऊंड पूर्ण करा. गोलाकार आपोआप आलेला आहे. आता बाटली ठेवून बघू. हे बघा, व्यवस्थित झालेला आहे आपला बेस. असा हा पूर्ण राऊंड केलेला आहे मी. आता शेवटची साखळी करूया. हे बघा, इथे बरोबर 3 गॅप उरलेले आहेत आणि पहिला जो खांब केला होता 3 साखळ्यांचा तिथे तिसऱ्या साखळीत जॉईन करा. हे बघा, आता स्लिप स्टिच करत आपल्याला या गॅपमध्ये यायचं आहे. 3 स्लिप स्टिच करू. 1 2 3. 1 चेनच्या गॅपमध्ये आपण आलेलो आहोत. आता तिथे आपल्याला पहिले 3 साखळ्या करायच्या, म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून 2 खांब करायचे, म्हणजे टोटल 3 खांब होतील. आता एक साखळी करा आणि पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये इथे 3 खांब करा. 1 2 3. एक साखळी, 3 खांब झाल्यावर एक साखळी करायची, परत 3 खांब करायचे पुढच्या गॅपमध्ये. प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब करायचे, एक साखळी करायची. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. चला तर मग हा राऊंडसुद्धा आपण पूर्ण करू. बॉटल ठेवून बघूया. हे बघा, परफेक्ट झालं आहे. डिझाईन सुंदर दिसत आहे. बेस पण बरोबर झालेला आहे. आता बॉटलची जी लेंथ आहे तिथपर्यंत आपल्याला असे हे राऊंड करत जायचं आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा दुसरा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे. पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचेस जोडून घेऊ. आता 2 स्लिप स्टिच करत 1 चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे. बॉटल ठेवून बघूया आपण. हे बघा, आता बॉटलची जितकी लेंथ आहे तितके राऊंड आपल्याला वाढवत जायचं आहे इथपर्यंत. हे बघा, मी अर्धा विणला आहे. टोटल 6 राऊंड झालेत माझे. 1 2 3 4 5 6 राऊंड पूर्ण केलेत मी. आता यामध्ये आपण बॉटल ठेवून बघूया. हे बघा, आपला अर्धा विणून झालेला आहे.
डिझाईन सुंदर दिसत आहे. आता अशाच प्रकारे पुढे सुद्धा विणायचं आहे. चला तर मग विणून घेऊ. हे बघा माझं पूर्ण विणून झालेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 टोटल 14 राऊंड केलेले आहेत मी. आता हा राऊंड पूर्ण करू. तिसऱ्या साखळीत स्लिप स्टिचने जॉईन करू. हे बघा आता 2 साखळ्या करा ॲडजस्टेबल चेन्स आणि या गॅपमध्ये पुढे इथे एक हाफ DC करायचा आहे. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक हाफ DC. 3 खांबांवर आपण 3 हाफ DC करत आहोत. हे बघा अशा प्रकारे दिसेल. पहिल्या 2 साखळ्या ॲडजस्टेबल चेन्स आहेत आणि 3 हाफ DC केले. आता 1 चेनच्या गॅपमध्ये एक हाफ DC. पुढे 3 खांब दिसत आहेत. तिन्ही खांबांवर एक एक हाफ DC. 1 2 3 1 चेनच्या गॅपमध्ये एक हाफ DC. त्याच्या पुढे 3 खांब आहेत. त्या तिन्ही खांबांवर एक एक हाफ DC. खूप सोपा राऊंड आहे हा. पूर्ण हाफ DCच करायचे आहे प्रत्येक गॅपमध्ये. हे बघा अशा प्रकारे दिसेल. चला तर मग प्रत्येक गॅपमध्ये एक एक हाफ DC करून घेऊ आणि हा राऊंड पूर्ण करू. हे बघा हाफ DCचा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आता 2 साखळ्या केल्या होत्या सुरुवातीला तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे अशा प्रकारे. आता एक साखळी करा आणि त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करा. हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, दुसरा, हा तिसरा सिंगल क्रोशा, हा चौथा सिंगल क्रोशा आणि 5वा. 5 सिंगल क्रोशा केलेले आहेत. प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा. आता एक साखळी करा आणि हे सगळे आपण केलेलं टर्न करा. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा. 1 2 3 4 आणि 5 सिंगल क्रोशावर आपण 5 सिंगल क्रोशा केलेले आहेत. आता एक साखळी करायची आणि परत टर्न करायचं. हे आपण बॉटल कव्हर जे केलं आहे ते धरण्यासाठी हे होल्डर हँडल करत आहोत, पट्टी करत आहोत. आता 5 सिंगल क्रोशांवर 5 सिंगल क्रोशा. आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे. परत एक साखळी आणि टर्न करायचं. आता ही पट्टी तुम्हाला जितकी लांब पाहिजे तितकी करू शकता. 2 3 4 5 एक साखळी करायची आणि टर्न करायचं. हे बघा अशा प्रकारे दिसेल ही डिझाईन. आता आपण इथे 5 सिंगल क्रोशा केले आहेत. तुम्हाला ही पट्टी अजून जाड पाहिजे असेल तर 8 सिंगल क्रोशा केले, 6 केले तरी चालेल. मी 5 केले. आता ही पट्टी मी वाढवणार आहे जितकी मला पाहिजे तितकी. चला तर मग मी पट्टी मोठी करून घेते. हे बघा पट्टी मी एवढी वाढवलेली आहे हातात धरण्यासाठी. जर तुम्हाला खांद्यावर घ्यायची असेल हे होल्डर तर ही पट्टी अजून मोठी करा. आता मी इथेच एंड करत आहे. त्यामुळे एक साखळी करणार आणि दोरा कट करायचा आहे, पण थोडा दोरा जास्त ठेवायचा कारण जॉईन करण्यासाठी ती पट्टी उपयोग होईल. एवढा दोरा ठेवून मी दोरी कट करत आहे. हे बघा इथे आपल्याला असं अंदाजे तुम्ही जॉईन करू शकता. तसंही चालेल, नाहीतर वरती जे आपल्याला हे लूप्स दिसत आहेत हे लूप मोजायचे. 1 2 3 अशा प्रकारे माझे हे लूप्स 35 आहेत. त्यातून हे 5 सिंगल क्रोशा केले होते ते मायनस करायचे म्हणजे 30 उरले. आता 30चे अर्धा करायचे म्हणजे 15.
1 2 3 4 5 अशा प्रकारे 15 लूप्स मोजून 16व्या लूपमध्ये मार्किंग करायचं. हे बघा इथे. तर आता ही पट्टी आपण जॉईन करताना दोन्ही साईडला असे 15 लूप्स सोडायचे आहेत. हे बघा 16व्या लूपपासून पुढे 5 लूपमध्ये आपल्याला अशी ही पट्टी जॉईन करायची. म्हणजे 16 17 18 19 20 म्हणजे त्या साईडला बरोबर 15 लूप उरले. आता ही पट्टी जॉईन कशी करायची, तर आपण जी दोरी सोडली एक्स्ट्रा धागा तिथे सुई ऊन घेऊया, मार्किंग काढा. आता 16वं लूप आहे तिथे पट्टी सरळ करून घ्या व्यवस्थित आणि हे बघा अशा प्रकारे जॉईन करा. हे बघा एकदा स्टिच करून झालेलं आहे. आता आतल्या साईडनी सुद्धा स्टिच करूया. हे दुसऱ्यांदा स्टिच होईल. हे बघा अशा प्रकारे 2-3 वेळा स्टिच करून घ्या म्हणजे व्यवस्थित ते जॉईंट होईल. हे बघा 3दा मी स्टिच करून घेतलं आहे. आता हा एक्स्ट्रा जो धागा आहे तो अशा प्रकारे हाईड करायचा आहे आणि नंतर कट करून घ्या. फ्रेंड्स फायनली आपलं हे बॉटल होल्डर तयार झालं आहे. किती छान दिसतं आहे बघा. पॅटर्नसुद्धा सुंदर झाला आहे. ही पट्टी तुम्ही मोठीसुद्धा करू शकता. आता यामध्ये बॉटल ठेवून बघू. अगदी व्यवस्थित झालं आहे. हे बघा अशा प्रकारे रेडी टू कॅरी झालं आहे बॉटल होल्डर. मैत्रिणींनो मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.